बस 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 जाऊ द्या. उभं राहा आता. मागं कुणी बघू नका इकडे तिकडे. हो, चल, चल. नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी याच धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि इथे जिल्हाधिकारी समोर इथं आलेलो आहे मी आणि इथं आंदोलन केलेलं होतं. नेमकं कशा पद्धतीचं आंदोलन होतं, काय होतं, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? नमस्कार, मी मनीषा शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस SP धाराशिव. तुम्ही जे आजचं जे आंदोलन जे केलं होतं नेमकं कशा पद्धतीचं होतं? आजचं आंदोलन जे होतं ते खरं तर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयातलं जे संबंधित सेक्शन आहे तर त्यांच्या विरोधामध्ये आणि नसरापूरमध्ये ज्या चिमुरड्यावर अत्याचार झालाय तर त्या संदर्भातलं आमचं हे आंदोलन होतं आजचं. काय काय मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की नसरापूरमध्ये जो चिमुकलीवर अत्याचार झालाय तर ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून वर्षाच्या आत आरोपीला फाशी द्यावी किंवा चौरंगा करावा. आणि दुसरी मागणी अशी आहे की 1 मे महाराष्ट्र दिनी बेबी पाटील नावाच्या महिलेनी काही मागण्या होत्या त्यांच्या, तर त्या मागण्यांसाठी त्यांनी पत्र दिलं होतं. तर त्या पत्राच्या अनुषंगाने प्रशासनाने काही कारवाई केलेली नाही आणि आम्हाला असं कळलं की पोलिसांनी सुद्धा त्यांचं काउन्सिलिंग केलं नाही किंवा कुठलं पत्र दिलं नाही. आज ती महिला त्या जीविताशी मरणाशी झुंज चालू आहे. तर ह्या सगळ्या बाबीला जे प्रशासन आणि पोलीस प्रशासनामधले जे अधिकारी कर्मचारी असतील तर त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. तुम्ही आंदोलनाला सुरुवात कुठून केली होती? आज आम्ही 4 मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथून तसंच चालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. निवेदन हे दिलेलं आहे का अजून दुसरीकडे कुठे देणार आहे? पोलीस अधीक्षकांना पण निवेदनाची प्रत आम्ही देणार आहोत. आता पोलीस अधीक्षकांना पण कुठे देणार आहे? इथे SP ऑफिसला आहे का? SP ऑफिसला, पोलीस अधीक्षकांना SP ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहोत.
बघा हे जे आहे ते इथं जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये इथं आले होते आणि आंदोलन केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इथं कलेक्टर ऑफिस पाशी इथं आलेले होते. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेले आहेत, त्यांच्या मागण्या आपण त्यांच्याशी जाणून घेतलेल्या. बघा कसा वाटतं विषय नक्कीच कळून काय वेगळी नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. नसरापूरचं प्रकरण असेल आणि परवाला कळंब तालुक्यामध्ये 3 पोस्टची गुन्हे नोंद झाले. मग आम्हाला असा प्रश्न पडलाय की गृह खातं एवढं अकर्तृत्ववान आहे का? राज्यात दिवसेंदिवस हिंसा वाढते, महिला अत्याचाराचं प्रमाण वाढते. तर आमची मागणी आहे की ह्या सगळ्यांचा निर्बंध करावा. फोटो घेतलाय या ना पुढे. आणि 1 मे महाराष्ट्र दिनी बेबी पाटील नावाच्या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला. तर आमचा प्रश्न आहे, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन त्या महिलेची कुठंही काउन्सिलिंग झालेलं नाही किंवा कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही आणि ती महिला 80% भाजलेली सिरियस आहे. स्वतः माझा अनुभव मी सांगते की जेव्हा कोणी एखादी व्यक्ती आत्मदहनाचा अर्ज देते तेव्हा प्रशासन आणि काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. तर ती गोष्ट होत नाही आणि त्या महिलेच्या आत्मदहनाला जे लोक कारणीभूत आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी.